मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याजवळचा परिसर पुन्हा एकदा खचलाय। छत्रपती शिवरायांच्या या नव्या पुतळ्याचं 11 मे 2025 रोजीच अनावरण झालं। मात्र अवघ्या महिन्याभरातच त्या पुतळ्याच्या चबुतऱ्याखालचा भाग खचलाय। यापूर्वीचा पुतळा कोसळल्यानंतर सुद्धा नवा पुतळा उभारताना काळजी घेतली नाही का असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतो। शिवरायांच्या नव्या पुतळ्याचा परिसर खचला। अवघ्या 1.25 महिन्यात खचला पुतळा परिसर। राजकोटच्या नव्या पुतळ्याची उभारणी ही सदोष। मालवणमधील किल्ले राजकोटवरील छत्रपती शिवरायांच्या नव्या पुतळ्याचं 11 मे 2025 रोजी अनावरण झालं। या अनावरणाला अवघा 1.25 महिना उलटला नाही तोच या पुतळ्याच्या चबुतऱ्याखालचा भाग खचला। गेल्या काही दिवसांपासून मालवण परिसरात पाऊस सुरू आहे। या पावसात पुतळ्याच्या चबुतऱ्याचा खालचा भाग खचलाय। यापूर्वीचा पुतळा कोसळल्यानंतरही नवा पुतळा उभारताना काळजी घेतली नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुतळ्याला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला। सगळ्यात पहिलं तर पुतळ्याला आणि पुतळ्याचं जे फाउंडेशन आहे त्याला कुठलाही धोका नाहीये। पुतळ्याच्या आजूबाजूला जे भराव केला होता त्या भरावातल्या काही भागातली माती थोडा पाऊस जास्त झाल्यामुळे थोडी माती त्या भरावातली खचलेली आणि त्याची तात्काळ दुरुस्ती वगैरेच्या सूचना दिलेल्या आहेत। भाजपनं पुतळ्याचा परिसर खचल्याप्रकरणी बचावात्मक भूमिका घेतली आहे। पुतळ्याचा परिसर का खचला याची चौकशी केली जाईल असं सांगितलंय। तर संजय राऊतांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सत्ताधाऱ्यांना टोला लगावला। चौथरा खचला यापेक्षा तिथे जो पडलेला ज्याला आपण तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करून आपण काम केलेलं आहे। काम मजबूत असेल। आता पडलेला जो खड्डा आहे तोही भरून त्याचाही योग्य निपटारा केला जाईल असं मला वाटतं। प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येतं। जिथे जिथे अशा प्रकारचे अपघात घातपात आणि प्रसंग घडले आहेत तिथे यांचीच नावं येत आहेत। कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री? जिथे पुतळा आहे त्यांनी त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायश्चित म्हणून। त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायश्चित म्हणून। जे कोणी असतील ते ज्या कोणी त्याचं उद्घाटन केलं, ज्या कोणी उत्सव साजरा केला ती जमीनच खचली कारण ती जमीन भ्रष्टाचाराची। यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळला होता त्यावेळी विरोधकांनी रान उठवलं होतं। यावेळी उभारलेल्या पुतळ्याला काहीच होणार नाही असा दावा करण्यात आला होता पण हा दावा अवघ्या 1.25 महिन्यात फोल ठरला। उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग।